अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाची संततधार पुन्हा एकदा सुरू होणार आहे। विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणामध्ये 17 ऑगस्ट पासून 2 ते 3 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मध्यंतरी जवळपास 6 ते 7 दिवस पावसाने खंड दिल्याने अनेक शहरांमध्ये उष्णता तसंच तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असून राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलाय। 17 ऑगस्ट रोजी पाऊस तसंच हवामानाची स्थिती कशी राहील याबाबत आपण बातमी पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये हलक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। पुढील 24 तासासाठी मुंबई शहरामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईतील कमाल तापमान 32 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलाय। यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। 17 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे मराठवाड्यातील या सर्वच 8 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे। तर विदर्भात देखील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिलाय। यामुळे या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे।